मनपा में बीते कुछ दिनों से विपक्ष तथा सत्ता पक्ष के बीच आरोप प्रत्यारोप का दौर चल रहा है और वहीं विरोधी पक्ष के कुछ नगर सेवकों ने पत्र परिषद लेकर सत्ता पक्ष पर क्या आरोप लगाए, देखिए इस खबर में। नगर सेवक पप्पू देशमुख के साथ कुछ विरोधी पक्ष के नगर सेवकों ने आज पत्र परिषद ली, जिसमें नगर सेवक स्नेहल रामटेके, नगर सेवक अमजद ईरानी, नगर सेवक मंगला आकरे आदि का समावेश था। वहीं इस मौके पर पत्र परिषद में सत्ता पक्ष पर गंभीर आरोप लगाए गए, जिसमें मुख्यतः घन कचरा संकलन के संदर्भ में बड़े पैमाने पर हेरफेर होने की बात कही गई है। वहीं इस संबंध में जाँच कर संबंधित लोगों पर कार्रवाई करने की बात कही गई। तो सुनिए इस संदर्भ में नगर सेवकों की ओर से पप्पू देशमुख ने पत्रकारों से क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। कचरा संकलन व वाहतुकीचं 10 वर्षासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेनं स्वयंभू एजन्सी नावाच्या कंपनीला काम दिलं। याच एजन्सीने आधी 1700 रुपये दरानं काम टाकलेलं होतं प्रति टनामागे, पण त्या एजन्सीला ते परवडत नाही असा जावई शोध महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं लावला आणि ही स्थायी समिती काळजीवाहू आहे, हिची मुदत संपलेली आहे, तरी पण या स्थायी समितीनं तो जावई शोध लावला आणि त्यानंतर पुढच्या स्थायी समितीच्या बैठकीत तेच काम 2500 रुपये दरानं त्याच कंपनीला देण्यात आलं। 10 वर्षासाठी हे काम देण्यात आलेलं आहे। एकूण 100 कोटीच्या जवळपास या कामाची किंमत आहे। या कामामध्ये पूर्ण माहिती, कशा पद्धतीनं दरवाढ झाली, 800 रुपये प्रति टनामागे का वाढवून देण्यात आले याची विस्तृत माहिती जी 2013 मध्ये हे काम देताना देण्यात आली होती, तशी 2020च्या स्थायी समितीच्या ठरावामध्ये काहीही माहिती नाही। आर्थिक बदल का झाला, आर्थिक वाढ का होत आहे, दर का बरं वाढवून दिला जात आहे, 2 ओळीचा ठराव घेऊन हे काम देण्यात आलं। कंत्राटदाराला हित पोहोचवण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी संगनमत करून 100 कोटीच्या कामात भ्रष्टाचार करीत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। जर या सगळ्या गोष्टींच्या विरोधात नगर विकास मंत्रालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही सगळे नगरसेवक विरोधी पक्षातले न्यायालयीन लढाई लढू आणि चंद्रपूरच्या जनतेवर जो आर्थिक भुर्दंड या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बसत आहे तो आम्ही बसू देणार।